तर बघा ICDP ICTP स्विच तुम्ही बघितले असतील. तर आयन क्लॅडिंगचे जे स्विचेस आहेत हे आपण जास्त करंट रेटिंगसाठी, साध्या करंट रेटिंगसाठी हे स्विचेस वापरतो. ओके. आणि ते स्विचेसचे भरपूर प्रकार आहेत. तिथं तुम्ही बघू शकता टाईप्स ऑफ स्विचेसमध्ये रेटिंग वाईज, पुश बटन स्विच, इलेक्ट्रॉनिक स्विच किंवा टम्बलर स्विच असे खूप सारे प्रकार आहेत. परंतु जर जास्त रेटिंग असेल तर आपण क्लॅडिंगचे स्विचेस वापरतो. तर हे आयन क्लॅडिंगचे स्विच. ओके. तर आयन क्लॅडिंगचे हे सिंगल स्विच आहे. ओके. सिंगल स्विच, वन वे स्विच म्हणतो आपण याला. काय म्हणतो? वन वे स्विच. ओके. आयन क्लॅडिंगचं हे टू वे स्विच, म्हणजे इकडून पण ऑन होतं आणि इकडून पण ऑन होतं. ओके. तर याच्यात स्प्रिंग असते पहा. याच्यात काय आहे? स्प्रिंग. ही ऑपरेटिंगची, हे ऑपरेट करणारी स्प्रिंग आहे. तर हे इथं कनेक्ट झालं, ही स्प्रिंग याला पहा होल्ड करून ठेवते, परत काढले जाते ह्या साईडने. तर हे स्प्रिंग ऑपरेटेड आहे. याला आपण टू वे स्विच म्हणतो, याला वन वे स्विच म्हणतो. ओके. हे वन वे एका साईडने, हे दोन्ही वेने. आता डबल क्लॅडिंगचे स्विच, हे सिंगल क्लॅडिंग आहे, हे डबल क्लॅडिंग. आयन क्लॅडिंगचे डबल क्लॅडिंगचे स्विच हे पहा वन वे येते, हे वन वे स्विच आहे. आणि टू वे स्विच कसं, इकडून पण ऑपरेट होतं आहे आणि इकडून पण ऑपरेट होतं, अशा पद्धतीने. आयन क्लॅडिंगचे टू वे स्विच हे आयन क्लॅडिंग आहे. ओके. आयन क्लॅडिंगचे वन वे, आयन क्लॅडिंगचे टू वे, अशा पद्धतीचे स्विचेस आहे. ओके. समजलं? तर स्विचेसचे खूप प्रकार आहेत. तर हे क्लॅडिंग कुठं वापरतात? इथं पण तुम्ही बघू शकतात. हे फ्यूज सेट, फ्यूज स्विच युनिट. तर इथं काय आहे? स्प्रिंग ऑपरेटेड आहे, ऑन ऑफ करता येते. म्हणजे हे क्लॅडिंग जे आहे याला कनेक्ट होते, फ्यूज आणि स्विचचा युनिट, कंबाईन युनिट आहे. तर हे एनर्जी मीटरच्या जवळ असते पहा. हे पहा या टाईपला तुम्हाला. आणि हे काय आहे? सेमी एनक्लोज टाईप फ्यूज. ते क्लॅडिंग आहे. ही क्लॅडिंग याला कनेक्ट होते आणि कनेक्ट झाल्याच्या नंतर सप्लाय पुढं जातो. ओके. ठीक आहे.